दशहरे के अवसर पर नेरुल में विधायक मंदा महात्रे ने भगवान गौतम बुद्ध की प्रतिमा पर फूल अर्पित कर उनके विचारों को याद किया। नेरुल स्थित ज्वेल्स ऑफ नवी मुंबई में दशहरे के अवसर पर विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया। ऐतिहासिक दृष्टि से यह दिन इसलिए भी महत्वपूर्ण है क्योंकि इसी दिन भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने नागपुर में लाखों अनुयायियों के साथ बौद्ध धर्म स्वीकार किया था। इस उपलक्ष्य में विधायक मंदा महात्रे ने भगवान बुद्ध और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा पर पुष्पहार अर्पित कर उन्हें विनम्र नमन किया। कार्यक्रम में मौजूद नागरिकों, सामाजिक कार्यकर्ताओं और बुद्धिस्ट समाज के लोगों ने भी इस अवसर पर भाग लिया। सभी ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और भगवान बुद्ध के मार्ग को समाज के लिए प्रकाश स्तंभ बताया। इस अवसर पर विधायक मंदा महात्रे ने कहा कि डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और भगवान बुद्ध ने समानता, भाईचारा और प्रगति का संदेश दिया। उनके विचार आज भी हम सबको प्रेरणा देते हैं और एक न्यायगत तथा समानता मूलक समाज की ओर आगे बढ़ने की राह दिखाते हैं। विधायक मंदा महात्रे ने कहा कि सामाजिक न्याय और समता के लिए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का संघर्ष और भगवान बुद्ध का करुणा का मार्ग आज भी प्रासंगिक है। इस अवसर पर उपस्थित नागरिकों ने भी पुष्प अर्पित कर दोनों महापुरुषों को नमन किया। साथ ही एमएलए मंदा महात्रे ने कहा कि इस बार महाराष्ट्र में पीडित किसानों को आर्थिक मदद दी जाएगी। आपल्याला सर्वांना माहिती आहे की या नव्या मुंबईमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तथाकथित गौतम बुद्धाचा जो पुतळा बसवलेला आहे आणि आज दसऱ्याच्या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दीक्षा घेतली होती, जो धर्म स्वीकारला होता, तो आजच्या दिवशी हा धर्म स्वीकारला होता आणि या धर्माच्या माध्यमातून सर्व जनतेला एक त्यांनी संदेश दिला होता। सर्व जनतेमध्ये कुठेही जातीभेद न ठेवता समांतर राहणं, लोकांना, महिलांना संरक्षण देणं, सर्व लोकांचे हात मजबूत करणं आणि वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये जी लोक आज वेगवेगळी कारणं सांगून वेगवेगळ्या पद्धतीने जे वागतात, तर त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धर्म स्वीकारताना सर्व लोकांना जो उपदेश केला होता आणि जे संविधान दिलं होतं त्या माध्यमातून आज आम्ही सगळे लोक एका होऊन आज या इथे जो आजचा दिवस जो आहे तो तथाकथित गौतम बुद्धांच्या स्मरणाने आणि सगळ्या पावनभूमीने आज आम्ही इथे स्मरण करायला, वंदन करायला आम्ही सगळे इथे एकत्रित जमलेलो आहोत। सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित आलेले आहेत आणि अशा पद्धतीने दरवर्षी पाऊस असल्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे पावसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आज दुःखी झालेला आहे। आमचा शेतकरी बांधव दुःखी झालेला नाही तर आम्ही इथे आज मोठ्या प्रमाणात जो कार्यक्रम करणार होतो ते महानगरपालिकेला आम्ही सांगितलं की कार्यक्रमाचे जिथे जिथे जे जे काही खर्च असतील ते आपण सरळ हस्ते महाराष्ट्राला मदत करावी असं मी त्यांनाही आवाहन केलेलं आहे आजच्या दिवशी। आणि म्हणून आज आम्ही फक्त जनता येऊन आम्ही आज इथे मानवंदना करत आहोत। पण नेक्स्ट टाइम निश्चित स्वरूपामध्ये इथे संपूर्ण नवी मुंबई येईल आणि हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडेल अशी मला स्वतःला एक पालिकेबद्दल खात्री वाटते। शांततेचं नवी मुंबई ही शांतच आहे। आपण गेल्या वेळेस सांगितलं की गौतम बुद्धांनी सांगितलंय का आम्हाला युद्ध नको आहे देशात, आम्हाला शांती पाहिजे, बुद्ध पाहिजे। पण आम्ही जनतेला तेच सांगतो की आपल्याला शांती पाहिजे तर बुद्ध पाहिजे, युद्ध नको आहे। आणि मी आज सगळ्या नवा मुंबई आमची शांतच आहे। कधीच नवा मुंबईला गालबोट लागलेलं नाही की लोकप्रतिनिधी हे कधी कुठेही इथे दंगल, मस्ती किंवा वेगवेगळे विधान करून नव्या मुंबईला कधीच आम्ही प्रकाशात आणली नाही की चुकीची विधानं करून जाती धर्मामध्ये ते निर्माण होईल असं कधी नवी मुंबईच्या वतीने घडलं नाही, इथल्या जनतेच्या वतीने घडलं नाही, इथल्या लोकप्रतिनिधींनी कधी नको ती वाक्य बोलून नवी मुंबईला कधी प्रकाशात झोतात आणलं नाही आणि आमची नवी मुंबई शांत आहे। मी तर महाराष्ट्राला सांगेन असंच शांत राहा, आज आलेल्या संकटाला समोर जा, एकमेकाला विधान करून या महाराष्ट्राला तुम्ही संकटात अजून आणू नका अशी मी आजच्या दिवशी प्रार्थना करेन। जगताने सम्राट अशोक पासून बाबासाहेबांपर्यंत जी शांती प्रस्थापित या देशात व्हावी, सम्राट अशोकाने आपलं शस्त्र सोडून शांतीचं प्रतीक म्हणून तथागताचा धम्म स्वीकारून या जगाला शांततेचं कसं निर्माण होईल देशामध्ये आणि प्रत्येक मानवजात मध्ये कल्याणाचा मार्ग कसा मिळेल या दृष्टिकोनातून तथागताचे विचार पुढे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशातल्या जनतेला संविधानाचं माध्यम देऊन ही समता, स्वतंत्रता आणि पद्धती न्यायाची लढाई लढण्यासाठी हा देशातली संविधान आपल्याला सुपूर्द केलेला आहे। आजचा दिवस अत्यंत
खूप सुंदर दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. आणि आजच्या दिवसामध्ये जल्लोष भावनेने जीवनात जगायचं नाही, चांगले विचार आपल्या डोक्यामध्ये आणावे, चांगले माणसं निर्माण करावं, आपल्या जातीभेदातला जो दरी आहे ती बंद करून समाजातल्या प्रत्येक सणामध्ये सामील होऊन प्रत्येकाचं मन जिंकण्याचं काम आजच्या दिवसाच्या माध्यमातून करावं, हीच खऱ्या आवाज छोटे पंकज विनोद सिंह रिपोर्ट नवी मुंबई।